बघा पूर्वीच्या मंदिरांना चौकटी कमी असायच्या उंचीच्या, होते का? का आपण देवाकडे जाताना असं वाकून जावं, आता ती पद्धत गेली. इथंच नाही सगळीकडे ती पद्धत गेली. पण देवाकडे जाताना नम्र तरी व्हावं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. देवाकडे नम्र व्हावं. तुम्ही जे जे मागणार ते ते देव पुरवायला बसलेला आहे. फक्त काय मागायचं एवढं लक्षात ठेवा. आपली मागणी किती मोठी असते. नारळ 25 रुपयाचा आणि मागणं किती मोठं असतं. नारळ 20-25 रुपयाचा देवाकडे ठेवायचा आणि देवा म्हणायचं, देवा मुंबईला पोरगा राहतो, 30 वर्ष झाली पोरगा भाड्याच्या खोलीत राहतो, देवा तेवढा एखादा मुंबईला फ्लॅट होते रे देवा. नारळ किती रुपयाचा आणि मागितलं किती रुपयाचं? मुंबईला एक फ्लॅट म्हणजे 25-30 लाख, कमीत कमी कोटी रुपये धरा. आता मुंबईचा मेन मुंबईत घ्यायला गेलो तर म्हणजे नारळ 25 रुपयांना मागितलं कोटी रुपयाचं. तेवढं तर ग बसते का म्हातारी? देवा मुंबईच्या पोराला भेटले तुझ्या कृपेने, पण गावातलं पण लेकरू काम करतंय, कष्ट करतंय, त्याचा पण घर नाही अजून, कोडा मेढीचा घर आहे. देवा तेवढी कृपा कर, गावातल्याला पण 2-4 मदत कर आणि त्याचा पण 2-4 वर्षात घर होते रे देवा. आता गावातलं घर कसं पण 10-15 लाख रुपये म्हणजे 25 वेळा एवढा मागायचा. मग ते खोराड्यातल्यानं चांगलं ठेव, गोठ्यातला चांगलं ठेव, ह्याला चांगला ठेव, त्याला चांगला ठेव आणि मग नारळ फोडायचा. आणि फुटल्यावर नारळ जर चांगला निघाला तर फक्त 5 तुकडं देवाला आणि अख्खा नारळ भाजीला घरी. आणि त्यातला जर नारळ जो चुकून नासका निघालाच का मग तो अख्खा कुणाला? नासका देवाला आणि चांगला भाजीला म्हणजे बरा आहे तुमच्याकडचा. तसं नाही करायचं. अख्खा नारळ देवाला ठेवायचा, घरी अजिबात न्यायचं नाही. कृष्णार्पणमस्तु. सगळं देवाला अर्पण करायचं. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. तुम्ही जेवढं जेवढं देवाला देणार त्याच्या 10 पटीने देणार. कारण देवाचं ब्रीद वाक्य आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार.